एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट केंद्र सरकारकडून आलेले आहे। एलपीजी गॅस सिलेंडरची केवायसीची आता डेडलाईन म्हणजे शेवटची तारीख आलेली आहे। आता तुम्ही बघितलं तर प्रत्येकाच्या मोबाईलवरती एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भात एक मेसेज आले असेल। या मेसेजमध्ये ई केवायसीची डेडलाईन देण्यात आलेली आहे। आता या ई केवायसीची डेडलाईन ही आपण फिक्स सांगू शकत नाही। याचं कारण असं आहे की प्रत्येकाची डेडलाईन म्हणजे शेवटची तारीख ही वेगळी आहे। एचपी गॅसची शेवटची तारीख वेगळी आहे, भारत गॅसची शेवटची तारीख वेगळी आहे, तर इंडियन गॅसची ही शेवटची तारीख वेगळी आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलवरती जो मेसेज आलेला आहे त्या मेसेजवरती जो डेडलाईन दिलेली आहे म्हणजे शेवटची तारीख दिलेली आहे ती तुमची शेवटची तारीख असणार आहे। काहींच्या मोबाईलवरती 15 ऑगस्ट तर काहींच्या मोबाईलवरती 30 ऑगस्ट पर्यंतची तारीख ही देण्यात आलेली आहे। जवळजवळ शेवटची तारीख ही 30 ऑगस्टच देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही 30 ऑगस्टच्या अगोदर एलपीजी गॅस सिलेंडरची जर केवायसी पूर्ण करून घेतली नाही तर तुमचं गॅस जे कनेक्शन आहे ते पूर्णपणे बंद केलं जाणार आहे, कॅन्सल केलं जाणार नाही तर बंद केलं जाणार आहे। तर तुम्ही म्हणाल तर ते चालू पुन्हा होणार का, तर चालू होणार, परंतु तुम्हाला पुन्हा ती प्रोसेस करावी लागणार आणि त्यामध्ये सुद्धा काही अपडेट येऊ शकतात। त्यामुळे डेडलाईनच्या अगोदर जर तुम्ही ई केवायसी केली तर तुमचं गॅस कनेक्शन आहे ते पूर्णपणे कंटिन्यू व्यवस्थित राहणार आहे। परंतु यामध्ये सुद्धा काही फ्रॉड होत आहेत, म्हणजे तुम्हाला जो मेसेज येत आहे या मेसेजद्वारे फ्रॉड होत आहेत। परंतु ई केवायसी संदर्भात महत्त्वाचे अपडेट म्हणजे ई केवायसीचं फेस स्कॅनिंग आणि तुमचं थंब स्कॅनिंग झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची ई केवायसी केली जात नाही। त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या मेसेज म्हणजेच फ्रॉड मेसेज आहेत ई केवायसीच्या नावाने येत आहेत त्या मेसेजवरती तुम्ही क्लिक करून तुमची डिटेल्स समोरच्याला पाठवू नका। तुमच्याकडून OTP घेतला जाईल आणि तुमचं बँक अकाउंट पूर्णपणे खाली केलं जाईल। त्यामुळे अशा फ्रॉडच्या बळी न पडता तुमची ई केवायसी ही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करून घ्यायची आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने गॅस एजन्सीमध्ये जाऊन करून घ्यायचे आहे। ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळा ॲप आहे, म्हणजे HP गॅससाठी HP पे गॅस आहे, तर इंडियन गॅससाठी इंडियन ऑइल वन गॅस आहे, तर भारत गॅससाठी ज्यांचं कनेक्शन आहे भारत गॅसचं त्यांच्यासाठी हॅलो BPCL असा एक ॲप आहे। या ॲपद्वारे तुम्ही ई केवायसी करू शकता। आता या संदर्भातील डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे। खाली दिलेल्या छोट्याशा ट्रायंगलवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि तुमची ई केवायसी पूर्णही करून घेऊ शकता। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।